शूटिंग व्हिडिओ काय ते बघू आपण नियोजन करू. फक्त झाड घ्यायचं नियोजन मला विचारू ठेवून यायचं नाही घरी. आणि आपल्याकडे नाव नाही आहे. बस जिथं जागा शिल्लक असेल त्या ठिकाणी बसेल. एवढ्या मग आपण पूजेला सुरुवात करणार. किती शिल्लक घ्यावी. बघू ना सगळं आज झालं. हे पहा, एक 4-5 महिला पटकन या आणि आपण पूजेला सुरुवात करणार आहोत. 4-5 जागा शिल्लक आहेत आणि पूजेला आपण सुरुवात करणार आहोत. विष्णू सहस्रनाम लावलं जाईल आणि त्या विष्णू सहस्रनामाच्या ध्वनीमध्ये आपण सर्व महिलांनी व्यवस्थितरित्या पूजा करायची आणि सर्वांची पूजा झाल्याशिवाय कुणीही या ठिकाणून उठायची. पूजा झाल्यावर सगळ्यांनी उभे राहा आणि सगळ्यांचा फोटो घेऊ उभं राहिला का. व्हिडिओ काढतो तू. हां हे प्रोडक्ट मध्ये ना. त्यांच्याकडे कार्यक्रम करण्याची विनंती आहे की व्हिडिओ व्यवस्थितरित्या काढून घ्या.
आपल्याच्या व्हिडिओची भविष्यामध्ये खूप गरज पडणार आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांनी उद्या चालू करायचे घरी काढून घ्यायचे उद्या सर्वभूतभूतः
नाही एकदा कामाचा दिवस वेगळा असेल रात्र दिवस आपण शेताला आपण घाला सर्व महिलांनी त्या ठिकाणी 5 मिनिटं बसायचे आणि त्या ठिकाणी बसल्यानंतर काही ज्या महिला आहेत त्या 200 महिला ठिकाणी येऊन बोलतील ते शांत चित्ताने सर्वांनी ऐकायचे आणि मी ज्या महिलांची नावं घेणार आहे त्या महिलांनी या ठिकाणी यायचे आणि आपण दोन शब्दांमध्ये या ठिकाणी व्यक्त करायचे. आपण इथे पाठीमागे केलेल्या वटपौर्णिमा आणि आजची ही वटपौर्णिमा याबद्दल आपण मनोगत व्यक्त करायचे. या ठिकाणी प्राचार्य ज्ञानेश्वर गाजरे त्यांनी यायचे आणि 2 शब्द या ठिकाणी बोलायचे. डिफरंट हॅलो, प्रथमतः मी सर्व महिलांचं म्हणजे वट सावित्री निमित्त सगळ्या महिलांना माझ्या हार्दिक साऱ्या शुभेच्छा. आणि वट सावित्रीचा हा सण सगळ्यांना आनंदीचा आणि सगळ्यांच्या आयुष्यात येवो, हमेशा येवो एवढीच प्रार्थना करते. आणि आपल्या गावाने जो हा प्रथमतः वट सावित्रीचा कार्यक्रम राबवला तसेच सर्व सण राबवावे अशी ग्रामस्थांना मी सगळ्यांना विनंती करते. आणि ग्रामस्थांच्या जे सर्वजण आलेले आहेत एवढे सुनील नाना, नानी, मुकुंद भाऊ, एवढे नीता मॅडम, हे सगळे पुण्यावरून एवढ्या लांबून आपल्या सणासाठी आलेले आहेत.
अभिनंदन करते आणि प्रत्येक सणाला त्यांनी येऊन आपल्या गावाची शोभा वाढवावी अशी मी नम्र विनंती करते आणि वट सावित्रीच्या परत सगळ्यांना शुभेच्छा देते. थँक्यू. यानंतर बोलतील मालन जाधव. 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करायचे. आपण इथून पाठीमागं केलेल्या वड सावित्री पौर्णिमा साजऱ्या केलेल्या आणि आजच्या बद्दल तुम्हाला काय वाटतंय या बाबतीमध्ये 2 शब्द मनोगत व्यक्त करा. हॅलो, प्रथमतः आज मी वट पौर्णिमेनिमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा देते. त्या पाठीमागे आपले भरपूर सण झाले, परंतु त्यासारखं नियोजन आपण कधीच केलं नाही. परंतु आज त्याच कंपनीमुळे आणि आपल्या ग्रामस्थांनी सर्वांनी साथ दिल्यामुळे हा कार्यक्रम आपण चांगल्या रीतीने म्हणजे प्रथमतः नियोजन केलेलं आहे. त्यामुळे ज्यांनी हा कार्यक्रम केला म्हणजे ज्यांनी याचं नियोजन केलं त्यांचं मी सर्वांचा आपल्या महिलांच्या मार्फत सगळ्यांचे मी आभार मानते आणि वर बोलून टाकते. धन्यवाद जाधवताई. आणि याच्यानंतर आता या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. आता नावं मला नाही देता यायची, पण कोणाला जर मनोगत व्यक्त करण्याची भावना जर आतून पुरत असेल तर त्या महिलेने या ठिकाणी यायचे. आणि आगळे वेगळे काही नाही, आपल्या ज्या मनामध्ये भावना आहेत, आपल्या निकाताई आहेत, आपल्या गावच्या नवनिर्वाचित ज्या सदस्य आहेत आपल्या ग्रामपंचायतीच्या, त्या या ठिकाणी 2 शब्द बोलतील. आपल्या या कार्यक्रमात सर्व महिलांचा जो बहुसंख्येने सहभाग आहे, सर्व महिलांचा प्रथमतः मनापासून स्वागत. आपल्या महाराष्ट्राला एक सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. आपण जे काही सणवार साजरे करतो त्याला आध्यात्मिक आणि शास्त्रीय अशी दोन्ही प्रकारची कारणं आहेत. आता आजचा हा जो वट सावित्रीचा कार्यक्रम आहे, सावित्री आणि सत्यवानांचा हा ते अतिशय आख्यायिका आहे, पण यामागचं शास्त्रीय कारण म्हणजे शास्त्रीय कारण हे असं की पूर्वीच्या काळामध्ये अशी प्रथा होती की महिलांना घराच्या बाहेर कुठे जाता येत नव्हतं. 4 बायकांना एकत्र येऊन आपले विचार विनिमय करता येत नव्हते. आणि महत्त्वाचं म्हणजे जे वडाचं झाड आहे ते सगळ्यात जास्त म्हणजे सर्व वृक्षांपैकी सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारं हे झाड म्हणजे वडाचं झाड. तर त्या महिलेने वर्षातून एकदा तरी येऊन या वडाचा स्वच्छ आणि नितळ ऑक्सिजन तिला मिळावा, 4 बायकांनी एकत्र येऊन त्यांचे विचार विनिमय व्हावे ही त्यामागची खरी खरी भावना, जी आपण आजही पाहतो की आता एक नवीनच त्याच्यामध्ये व्हर्जन आलेलं आहे की वडाच्या झाडाची पूजा न करता फांदी घेऊन जातात आणि त्या झाडाची फांदी घेऊन त्यात फांदीला प्रदक्षिणा घालतात. तर आपल्या गावाचा हा जो मोठा आपण त्याला म्हणू की ना भूतो ना भविष्य असा एक कार्यक्रम आहे की ज्याच्यामध्ये फांदी न तोडता आपण एक वृक्षाचं रोपण करतो. तर हे ज्यांची नावं आले, ज्यांची माझ्याकडून चुकून राहिले, अजून कोणाकडून राहिले, तर ज्यांची चुकून राहिले त्यांच्याबद्दल क्षमस्व. पण ज्यांना कोणाला मिळाले ही संधी मिळाली त्यांनी त्या संधीचं सोनं करावं. मिळालेलं आपल्याला जे झाड आहे हे आपण आपल्या मुलाप्रमाणे जपावं. भविष्यात कुठलीही वेळ आली तर आपण आपल्या झाडाला काही इजा होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यावी. एवढं बोलते आणि सांगते. यानंतर बोलणार आहेत आपल्या सामाजिक कार्यकर्त्या सौभाग्यवती आशा ज्ञानेश्वर मिरगुडी. बोलायचं पटापट सांगतायचं, 2 मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं. आणि हे जे आहे आपण हे व्यासपीठ जे आहे ते आपलं व्यासपीठ महिलांसाठी आपण तयार केलेलं आहे की ज्यांना आपलं मनोगत आपलं हे मनामध्ये असणाऱ्या भावना कुठेही व्यक्त करू शकत नाही. आणि म्हणून हे त्यांच्यासाठी खास व्यासपीठ अगदी स्पेशल म्हटलं तरी चालेल अशा पद्धतीने त्यांच्या मनोभावना व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. आणि त्या पद्धतीने त्यांनी व्यक्त करायच्या अजूनही कोणाच्या मनामध्ये काय भावना असतील, नाव मला म्हणतात ज्याता येणार नाही. आणखी सुशिक्षित महिला आहेत, आमच्या सुनबाई आहेत वर्षा धनंजय मिरगुले. याच्यानंतर त्या वर्षा धनंजय मिरगुले येतील, आपल्या ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य ते याच्यानंतर बोलतील. रामकृष्ण हरी. आज या वटपौर्णिमेनिमित्त जे महिला भगिनी ना सर्वांचे मनपूर्वक आभार. आज आपल्याला खास या वटपौर्णिमेच्या निमित्तानं हे झाड दिलेलं आहे ना, आपल्या बाळाला आपण जोपर्यंत जेवढं जीव लावतो ना तोपर्यंत तेवढं जीव आपल्या या झाडाला लावायचे. एक वेळेला आपण जेवण जरी आपल्या बाळाला दिलं पण या झाडाला जे जीव लागते तर कारण का ते झाड ना ऑक्सिजन हे झाडापासून आपल्याला ऑक्सिजन भेटणार आहे. एवढं आपल्या घरातल्या माणसाला सगळं जेवढं जीव लागतं एवढं या झाडाला जीव आदर करून कारण का ह्या सणा दिवशी हे झाड प्रत्येक महिलेला दिलेले आहे.
या बाकीच्या झाडांपेक्षा ह्या झाडाला आपल्या बाळापेक्षा जास्त जीव लावा. धन्यवाद. फक्त एवढंच तुम्हाला सांगायचे. रामकृष्ण. धन्यवाद आशेताई. या ठिकाणी आता वर्ष धनंजय मुंडे आमच्या सुनबाई आहेत आणि त्या नवनिर्वाचित सदस्य आहेत आणि सुशिक्षित आहेत. त्या सुद्धा या ठिकाणी 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करतील. आज या ठिकाणी वटपौर्णिमा या सणाच्या निमित्ताने मी सर्व महिलांना खास करून वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि या ठिकाणी जे नियोजन केले त्याबद्दल सर्व सभासदांचे आणि सर्व कमिटीचे अभिनंदन आणि हार्दिक असे अभिनंदन. धन्यवाद सुनबाई. आता यानंतर कोण मनोगत व्यक्त करू शकते त्यांनी अगदी आपल्या मनाने उठा आणि आजचं जे व्यासपीठ आहे ते तुमच्यासाठी आहे आणि म्हणून महिला मंडळींनी आपल्या ज्या मनातील भावना आहे त्या दाबून ठेवू नका. ते या ठिकाणी व्यक्त करा. काही जरी बोलता आलं नाही तरी सुद्धा आपला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे 2 शब्द बोला. उत्तर कोण नाही होत. आणि या ठिकाणी आता फक्त आपल्या वेगवेगळे सरपंच आहेत प्रभावती सुरेंद्र मुळे या आपलं मनोगत व्यक्त करतील. आज या ठिकाणी फ्लॅट इंडिया ऑटोमोबाईल यांच्या सौजन्याने आणि आध्यात्मिक प्रतिष्ठान ग्रुप मिडगुलवाडीच्या वतीने आज आपण वृक्षारोपणाचा खूप आगळावेगळा कार्यक्रम येथे साजरा केलेला आहे. मला वाटतं आसपासच्या कुठल्याही गावामध्ये असा कार्यक्रम कुठेही साजरा झाला नसेल. आज सर्वजण सर्व शेजारपाजारची गावे आपल्याकडून हा एक खूप मोठा ठेवा ठेवून जाणार आहे. आज अनेक गावची लोक आपलं गाव वगैरे पाहायला येत आहेत. जी फॅट कंपनीने आपल्याला एवढी मोठी संपत्ती दिलेली आहे ती सर्वांनी जपावी. म्हणजे पदावर असणारी लोक ती जपतील असं कुणी समज करून घेऊ नये. प्रत्येकाने ती संपत्ती खूप आपली आहे असं समजून जर प्रत्येकाने ती संपत्ती जपली तर हे आपल्या गावाचं ऐश्वर्य असंच कितीही वर्ष टिकून राहील. त्यामुळे सर्व ह्या आलेल्या भगिनींना आलेल्या माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की आपलं गाव हा आपल्या घराप्रमाणे प्रत्येकाने जपावं ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे. व आलेल्या सर्व भगिनींचे मी आभार व्यक्त करते की सर्वजण वेळ काढून तुम्ही वडाची पूजा करायला आलात. इथून पुढे दरवर्षी किंवा प्रत्येक सण आपण असाच आगळावेगळा साजरा करूया व आपल्या गावाचं वेगळेपण आपण टिकून ठेवूया. एवढे बोलून मी सर्वांचे आभार व्यक्त करते व या ठिकाणी सांगते. तेव्हा यानंतर आपल्या मिडगुलवाडीचे सामाजिक कार्यकर्ते ज्यांची गावाच्या विकासाविषयी अशी धडाडी असते तळमळ असते असे आपले संतोष भाऊ मिडगुले हे आता 2 शब्द आपल्या मनोगत व्यक्त करते. सर्वप्रथम या ठिकाणी सर्व महिला भगिनींचं मनापासून या ठिकाणी आभार. आज या ठिकाणी वटपौर्णिमेच्या निमित्तानं सर्व महिला भगिनींना सर्व पुरुष मंडळींना या ठिकाणी मी माझ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि आजचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे अतिशय सुंदर कार्यक्रम आहे. हा आपला पुणे जिल्ह्यामध्ये तर कुठेही असा कार्यक्रम आयोजित केला नव्हता आणि त्याची सुरुवात आपल्या मिळूनवाडी गावातून झाली आणि त्याचं सर्व श्रेय या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सन्माननीय पोपट महाराज यांना देतो. कारण त्यांच्याच नेतृत्वाखाली आज हा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न करतोय. आज या ठिकाणी यावर्षी 50 महिलांचं या ठिकाणी नियोजन केलं होतं. त्या सर्व महिला भगिनींना नम्र विनंती का आपल्याला जे या ठिकाणी झाड दिलेले आहे त्या झाडाचं जतन करायचंय. आणि ह्या वर्षी म्हणजे आपण दरवर्षी वडाला जे फेरे मारतो हे झाड जतन करायचं आणि त्याच वडाला पुढच्या वर्षी आपण आपल्या घरासमोर ज्या ठिकाणी लावू आणि त्याचं संगोपन इतकं सुंदर करायचंय तर जेणेकरून तुम्ही ज्या प्रकारे म्हणजे काय मागणी करताय का आपल्याला हात जन्मजन्मी हात कटी मिळावा यासाठी म्हणजे काय ह्या वटपौर्णिमेचं महत्व आहे. त्यामध्ये का सर्वप्रथम सत्यवान आणि सावित्री याचं उदाहरण आपल्या समोर आहे, डोळ्यासमोर आहे. आणि तेच उदाहरण घेऊन आपण म्हणजे का पतीला जेवढा जीव लावतो त्याप्रमाणे ह्या झाडाला पण जीव लावायचा जेणेकरून का पुढच्या वर्षी ह्या वर्षीच्या महिलांना इतर पण म्हणजे का पुढच्या वर्षी आपण ज्या महिला या ठिकाणी आलेल्या नाही त्यांचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करू. आणि या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी सहभागी झाला
आपलं सर्वांचं मनापासून आभार, धन्यवाद. या ठिकाणी नंतर आपल्या मिडगुळवाडीतील तरुण कार्यकर्ते आहेत, ज्यांनी मारुती मंदिराचे कार्य आपल्या याच्यावरती घेतलेले आहे. असे आपल्याला चेतन शिवले आणि चेतन शिवलेच्या नंतर बोलते दीपक पिंगळे, हे दोन जे तरुण कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा आपलं मनोगत या ठिकाणी येऊन व्यक्त करायचे. हे नुसतं व्यक्तीच्या मनामध्ये काय ते बोल, दीपक पिंगळे सुद्धा या ठिकाणी असतील तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन बोलायचे. आणि बरं ठीक आहे, काय तर या ठिकाणी आपल्या मिडगुळवाडी गावच्या आदर्श शिक्षक जे आहेत अमोल मिडगुळे, ते आजच्या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये दोन शब्द त्यांचे मनोगत व्यक्त करतात. सर्वप्रथम आजच्या वटपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व महिला भगिनींना मी शुभेच्छा देतो की आपल्या वाडीमध्ये एक आगळा वेगळा भव्य दिव्य असा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. असा कार्यक्रम यापूर्वी आपण कुठं पाहिला नसेल, तर यानंतर आपल्याला पाहायला भेटेल का नाही माहिती नाही, पण असा एक देखणा कार्यक्रम आपल्या वाडीमध्ये आपले पोपट महाराज यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आहे. त्याबद्दल प्रथमतः त्यांचा आभार मानतो की त्यांनी सुंदर संकल्पना आपल्या समोर ठेवली आणि ती प्रत्यक्ष त्या ठिकाणी साकार होताना आपण बघत आहे. त्याचप्रमाणे या कंपनी आणि आध्यात्मिक प्रतिष्ठान या दोन्ही ग्रुपच्या सौजन्यातून हा कार्यक्रम साकार होत आहे. त्यांचेही मी आभार मानतो. महाराजांनी आता सांगितलं की मारुती मंदिरापुढे जो आपण नवीन मारुती मंदिराचं काम करत आहे, त्या मारुती मंदिराच्या कामासाठी ज्या ज्या युवकांनी ज्या ज्या तरुणांनी मोलाचं सहकार्य केलं त्यांचेही मी आभार मानतो. त्या ठिकाणी सुंदर असा परिसर तयार झालेला आहे. जो मारुती मंदिराचा समोरचा भाग आहे तो संपूर्ण सपाट केलेला आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला आज या वाढत झाडांचं काही त्या ठिकाणी लागवड करायची आहे आणि त्याचं संवर्धन सुद्धा आपण करण्याची जबाबदारी आमचा सिद्धिविनायक ग्रुपने घेतलेली आहे. रात्रीच महाराजांचं आमचं बोलणं झालं की महिला त्या ठिकाणी झाडं लावतील आणि ज्या महिलांना त्या ठिकाणी लावायची किंवा दुसरीकडे लावायची तर त्या सगळ्या झाडांची जागवायची किंवा संवर्धन जबाबदारी आमच्या सिद्धिविनायक ग्रुपच्या वतीनं मी घेतो असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि आजचा हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला आणि सर्व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्यात. पुनश्च तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आभार मानतो. धन्यवाद. या ठिकाणी शेवटी आपलं मनोगत व्यक्त करतील आपल्या गावचे माजी सरपंच सुनील नानवडी. आज या वट सावित्री या कार्यक्रमाच्या निमित्तानं बहुसंख्येने महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. महिलांना माहीत आहे की आजचा सण जो आहे तो आपल्या सौभाग्याचा सण आहे आणि ते सौभाग्य जपण्याची जी जबाबदारी महिला घेते त्यांनी या कार्यक्रमात सहभागी झाला. परंतु मला या ठिकाणी असं नमूद करावं वाटतं की प्रत्येक महिलेने एक झाड तरी वडाचं जगवलं पाहिजे. ती जबाबदारी आपल्या या आयुष्याच्या जो साथीदार आहे कमीत कमी त्याच्यासाठी तरी एका महिलेने एक वडाचं झाड जगवायचे. सिद्धिविनायक ग्रुपनी या ठिकाणी जबाबदारी उचलली, त्यांचाही मी आभार मानतो. परंतु सिद्धिविनायक ग्रुपला बराच असा काही त्यांच्यावर बोजा आहे, तरी पण ते या ठिकाणी बोजा उचलतात. याचा अर्थ असा नाही की आपण ते ग्रुप करतोय मग आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. करतोय ना तो ग्रुप जाऊ द्या, करू द्या, अशी मनामध्ये कोणतीही आपण अपेक्षा ठेवायची नाही. आणि या ठिकाणी आता उत्तरीच आपण बसल्याच्या ठिकाणीच आपण संकल्प करायचा आहे की या वट सावित्रीचं महत्त्व प्रत्येक स्त्रीला माहीत आहे आणि या माहितीमुळे आपण हा सण स्त्रिया बहुसंख्येने साजरा करतो. पुन्हा एकदा विनंती करतो की मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने एक झाड आपण जगवायचं. आजच्या या वट सावित्रीच्या
निमित्ताने आणि झाड लावताना घराच्या जवळ लावू नका, एखाद्या बांधकामाच्या जवळ लावू नका, विहिरीच्या जवळ लावू नका. कारण त्याच्या मुळ्या आहेत, त्या मुळ्या जास्त लांब पसरतात आणि घराच्या जवळ जर लावलं तर त्या घराला पण इजा होण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे विहिरीच्या जवळ लावलं तरी पण तिथं त्या विहिरीला आपल्याची किंवा आपल्या ज्या मराठी भाषेत माहिती आहे सगळ्यांना, तसं होण्याची शक्यता आहे. म्हणून लावताना एक काळजी घ्या. घराच्या विहिरीच्या जवळजवळ 20 फुटाच्या पेक्षा लांब त्याचा हात लावा अशी सर्वांना विनंती करतो. आणि आपण सर्वजण महिला या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात, आपलेही आभार मानतो. आणि हा कार्यक्रम ज्यांच्या संकल्पनेतून आला, ज्यांनी या आपल्या इथं झाडं जगली पाहिजे अशी मनापासून ज्यांची तळमळ आहे असे हरिभक्तपरायण पोपट महाराज, त्यांचाही मी गावाच्या वतीने आभार मानतो. आणि या सामाजिक कार्यामध्ये जे हिरिरीने भाग घेतात असं सिद्धिविनायक ग्रुपचं या सर्व तरुण मित्रांचं मी आभार मानतो. कारण आभार मानण्याचं कारण असं की त्यांनी आता या ठिकाणी स्वतःहून सांगितलं ज्यांना काही जमणार नाही त्यांची आम्ही जबाबदारी घेतो. म्हणजे त्यामुळे त्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद दादा. रामकृष्ण हरी. आणि यानंतर आमच्या सर्वांचे मार्गदर्शक ज्यांनी आपल्या गावाचा विकासाचा वेढा उचलला, आमचे मार्गदर्शक सन्माननीय पोपट महाराज मुरगुडे, आपल्याला सुद्धा नम्र आपण या ठिकाणी 2 शब्दांनी मार्गदर्शन करायचं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक आणि माऊली ज्ञानोबा आहे, संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा आहे. आणि भक्तीचं ज्यांचं भक्तीमध्ये अग्रगण्य स्थान आहे असे नामदेव आहे. ज्ञानोबा म्हणतात नगरेची रचावी जगाचे निर्मावी महावने लावावी नानांनी. तुकोबा म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे पक्षीही सुसरे आरती. आणि नामदेवराय म्हणतात जे वृक्ष लावीची सर्वकाळ त्यावरील छत्रांचा झाला जे ईश्वरी आरतीची फळ नानाविध निर्मूळ. अशा पद्धतीने संत महात्म्याने जो आपला सर्वांना मार्ग दाखवलेला आहे, आपल्या जीवनामध्ये उत्कर्ष कसा करता येईल त्या दृष्टीने हा मार्ग दाखवलेला आहे. आणि प्रथमतः वास्तवाचा विचार जर केला तर जीवनामध्ये वृक्ष लागवड करणं हा फार महत्वाचा अविभाज्य असा एक भाग आहे. आणि त्या जीवनामध्ये आपण हे मार्गक्रमण करीत असताना महावली लावली नानाविंदी किंवा वृक्षीवरली आम्ही सोयरे वंचरे किंवा जे वृक्ष लावली सर्व काळ त्यावरील छत्रांचे घालला अशा पद्धतीने संत महात्म्याने जे वर्णन केलं आहे त्याचं कारण आपण शोधलं पाहिजे. कारण पद्मपुराणामध्ये अशा या वृक्ष लागवडीच्या काही कथा आहेत की ज्यांना आपला वंश जो आहे तो जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत खंडित होऊ नये अशा ज्यांच्या भावना आहेत त्यांनी वनाची जागा लावायला सांगितली. त्या ऋषी मुनींनी ज्यांना वाटतं की आपण आहे, आपला जो वंशवृद्धी आहे, जोपर्यंत पृथ्वी आहे, जोपर्यंत हा संपूर्ण सृष्टी आहे तोपर्यंत आपला वंश सतत वृद्धिंगत हो असं ज्यांना मनातून वाटत असेल तर त्यांनी वनाच्या झाडाची लागवड करायची. आणि ज्यांना वाटतं की आपल्याला जीवनामध्ये दुःख दरिद्री असं जे काही लांछनस्पद जे जीवन आहे ते आपल्याला वाटायला येऊ नये त्यांनी पिंपळ वृक्षाची झाडाची लागवड करा असं पद्मपुराणामध्ये आपल्याला मुनींनी सांगितले आहे. आणि ज्यांच्या जीवनामध्ये अगदीच ज्यांच्या पोटी कन्या रूपाने कुणी जन्म घेतलेला नाही किंवा अशा पद्धतीने ज्यांना कन्या आयुष्य आहे, कुणी कन्या पुत्र होती जे साधून त्या अशा पद्धतीनं ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये एकतरी मुलगी असावी. कारण मुलीचं जे प्रेम आहे ते मुलांपेक्षा आमच्या आगळलेलं आहे, आमच्या नशिबात ते दुर्भाग्य आहे. आणि म्हणून आपल्याच्या अर्धकाळ मिळून येते. आणि ती मुलगी ज्यांना व्हावीशी वाटत असेल या आयुष्यामध्ये नाही, या जन्मामध्ये नाही, पण पुढच्या जन्मामध्ये तरी आपल्याला कन्या व्हावी, मुलगी व्हावी. म्हणून त्या पद्मपुराणामध्ये असा उल्लेख आलेला आहे त्यांनी जांभळीचं झाड
ज्यांना आणि अशा प्रत्येक झाडाच्या पाठीमागं लागवडच्या पाठीमागं उद्देश आहे. वास्तवता जर पाहिली तर आजच्या या कोरोनाच्या या अति दुर्दैवाच्या प्रसंगामध्ये काही वेळेला माणसांना ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून आपल्याला जीव गमवावा लागतो. आणि अशा दृष्टीने या संपूर्ण वृक्षामध्ये 1 नंबर जर ऑक्सिजन तयार करत असेल तर ते म्हणजे वडाचं झाड, 2 नंबर पिंपळाचं झाड आणि 3 नंबर लिंबाचं झाड. लिंबाचं झाड, कडुलिंबाचं झाड लावण्याच्या पाठीमागचा उद्देश सुद्धा तो असाच आहे की ज्यांना आपल्या जीवनामध्ये आरोग्य प्राप्त व्हावं असेल, निरोगी जीवन असं प्राप्त व्हावं असेल, त्यांनी ती लिंबाची झाडे लावा असं परमेश्वरामध्ये उरलेलं आहे. आणि अशा पद्धतीने म्हणूनच वडाच्या झाडाचं महत्व सांगत असताना सत्यवान सावित्रीची कथा आपण नेहमीच ऐकतो, वाचली असेल. होता सत्यवान, होती सावित्री म्हणून वाचला सत्यवान, नाहीतरी यमानी नेला होता आपला. सत्यवान सावित्रीची कथा सुद्धा त्याच दृष्टीने विशेष महत्वाची आहे. त्याचं वैशिष्ट्य एवढं सांगता येईल. जास्त कथा सांगायला गेलं तर पूर्ण कीर्तनाची तिच्यावरती करू शकतो मी, परंतु ती कथा न सांगता फक्त वडाच्या झाडाचं महत्व मला सांगायचे. आणि वडाच्या झाडाचं महत्व सांगत असताना ज्या वेळेला हा सत्यवान जो आहे हा लाकडं तोडण्यासाठी जंगलामध्ये जातो, तो लाकडे तोडतो. पण लाकडं तोडत असताना झाडावर चढलेला असताना त्याला एक प्रकारे चक्कर येते आणि चक्कर आल्यानंतर तो खाली उतरतो. खाली उतरल्यानंतर सावित्री सुद्धा त्याच्या बरोबर काढते आणि ती सावित्री त्या सत्यवानाला घेऊन जवळच वडाचं झाड होतं आणि त्या वडाच्या झाडाखाली त्या वडाच्या सावलीला बसते. आणि वडाच्या सावलीला बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी यमराजा अमुक असे रूपक आहेत, परंतु आपल्या बाकीच्या रूपकामध्ये उठायचं नाही. तर त्या सत्यवानाला त्या ठिकाणी ऑक्सिजन कमी पडल्यामुळे त्याला चक्कर आली आणि ती चक्कर आल्यानंतर सावित्री ज्यावेळेस त्या वडाच्या झाडाखाली घेऊन गेले आणि आपल्या मांडीवर डोकं घेऊन ज्यावेळेस तिला झोपवलं त्यावेळेला त्या वडाच्या झाडाखाली जो ऑक्सिजन होता तो त्या सत्यवानाला मिळालेला आहे. आणि सत्यवानाचे गेलेले प्राण जे आहे ते यमराजाने नाही ते त्या वडाच्या झाडाने परत केलेले आहे. अशी एक आपण भावना करून घ्यायला काय हरकत नाही. आणि अशा पद्धतीनं वडाचं झाडाचं महत्व आपल्याला पुढील भविष्याकरता ज्यांना ज्यांना असं वाटतंय की आपल्या पुढील पिढ्या आहे त्या सुख समृद्धी आणि भरभराटीने त्यांचं जीवन जावं तर त्यांनी आता सध्या फक्त एकच कार्य करा, जीवनामध्ये फक्त वृक्ष लागवड करा. कारण वृक्ष लागवड केल्याच्या नंतर हे जे वृक्ष लागवड करणार आहोत हे जे वृक्ष आहे ते आपण जर एखाद्या संततीला जर जन्म दिला तर ती मुलं फक्त आपल्यालाच जीव लागतील. परंतु ह्या वृक्षांना जर आपण जन्म दिला त्यांना वाढवले तर ते जोपर्यंत आता वडाच्या झाडाचे 1000 वर्षाचे आयुष्य आहे तिथे नाही मोठे झाड पाहतो. म्हणून हे जे वृक्ष आपण लावणार आहोत हे जे वृक्ष आहेत ते आपल्या पुढील संपत्ती जी आहे, संतती आहे, पुढील सृष्टी आहे ही अगदी आरोग्यदायी आणि अशा पद्धतीने वडाचं झाड आणि संपूर्ण जे वृक्ष लागलं आहे ते आपल्याला सहकार्य करणार आहे. म्हणून या हेतून आता जो संकल्पना आहे ही संकल्पना माझी एकट्याची नाही. माझे जे काय अगदी मनाला एकत्रित करून असे असणारे जे आहेत ते म्हणजे हरिभक्तपरायण सुदाम महाराज होते, हरिभक्तपरायण भाऊसाहेब भिकाजी मुटकुळे. अशा पद्धतीनं यांच्या सर्वांच्या संकल्पनेनं आणि मिटकुळवाडीची तरुण तरफदार कार्यकर्ते असतील, काही ज्येष्ठ नागरिक असतील किंवा आपल्या ग्रामपंचायतीचे सगळे कार्यकर्ते असतील यांच्या सहकार्याने यांच्या विचारानं यांच्या जी स्फूर्ती जी चेतना यांच्यापासून मला मिळते आणि अशा पद्धतीने काम करत असतो. आणि आता काम करत असतो म्हणण्यापेक्षा बरे झाले आजवर नाही पडलो मृत्यूच्या आधी वाचून आलो हे तपरी आणि उरलेचे हरी तुम्हाला समर्पण. आधी संत तुकोबरायाच्या या अभंगाच्या चरणाप्रमाणे भाग्यनी समजतो की आज या ठिकाणी आजपासून मी जगलोय आणि म्हणून हे माझं आयुष्य समजलं. परंतु इथून पुढे जे आयुष्य आहे ते फक्त सामाजिक कार्य करता, सार्वजनिक हिता करता, वृक्ष लागवडी करता, धार्मिक कार्य करता आणि हे खर्च करण्याची मी जी एक प्रतिज्ञा या ठिकाणी करीत आहोत. आणि हे कार्य करत असताना मला जे सहकार्य जे मिळते ते माझ्या कुटुंबातून मिळते, माझ्या पत्नीतून मिळते, माझ्या मुलांतून मिळते, माझ्या सुनांकडून मिळते. माझ्या सुनांचं आणि मुलांचं असं सांगणं आहे की दादा तुम्हाला ज्या कार्यामध्ये आनंद वाटतो तेच तुम्ही करा, आमच्या प्रपंचासाठी तुम्ही काय करू नका.
तुम्हाला ज्या कार्यामध्ये आनंद वाटतोय ते तुम्ही करा. तुम्ही किती खर्च होईल तो तुम्ही करा आणि गरज जर पडली तर आमच्याकडे मागा, पण तुमचा आनंद हाच आमच्या जीवनामधला आनंद आहे. अशी संतती माझ्या कुटी जन्माला आलेली आहे, अशी पत्नी मला मिळालेली आहे. मी एवढीच तुमच्या सर्वांच्या सहकार्य प्रार्थना करीन. तुमच्यातून एवढेच एक आशीर्वाद मागे की मी जे कार्य करत आहे त्या कार्य करत असताना त्या कार्याला राजकीय कलही देऊ नका. कुठल्याही परिस्थितीमध्ये राजकीय कलही देऊ नका, कारण राजकारण हा आमचा विषयच राहिलेला नाही. आम्हाला फक्त या ज्या जननी जनक आणि जन्मभूमी या तिन्हींची सेवा करायची आणि तिन्हींची सेवा करत असताना माझी जननी गेलेली आहे, माझे जनक गेलेले आहे आणि माझी जन्मभूमी शिल्लक आहे. आणि म्हणून या जन्मभूमीची सेवा ज्या ज्या पद्धतीने मला करता येईल, काही वेळेला शिव्या खाऊन सुद्धा मला सेवा करता येईल. आणि ज्या वेळेला शिव्या मला लोक देतात आणि मी सेवा करत असताना त्या शिव्याचा आनंद मला मिळतो. कारण ज्या ज्या वेळेला माणूस अगदी पुढच्या पद्धतीने पुढचं सक्रिय होत असतो त्यावेळेला त्याचे पाय होणारी मंडळी आणि प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक नात्यामध्ये ते असतात आणि अशा पद्धतीने त्याला न म्हणतात, त्याचा विचार न करतात, कुठल्याही प्रकारे आत्मान मानून घेतात. आता वास्तव पाहिजे तर काहीच नाही. समाजसेवा होती, मंदिराला स्पीकर बांधली होती, सूचना मिळत होती सर्वांना, पण काही लोकांना नाही पावलं. त्यांचं ज्यावेळेला मला त्यांचं हे आलं सांगितलं की महाराज तुम्ही मंदिरामध्ये बंद असताना तुम्ही मंदिरामध्ये जाता, मी एकटाच मंदिरामध्ये जातो. माझ्याबरोबर 10 लोक मी गेले नाही, मी मंदिरामध्ये जाऊन खोलीत गेलो नाही. परंतु त्यांची सूचना आली, जे आपल्या काही कार्यकर्त्याची सत्ताधारी मंडळाची मंडळातून ज्यावेळेला सूचना आली तर त्यावेळेला मी दुसऱ्या दिवशीची भोवडी सोडली आणि माझ्या घरापुढे मांडली. मी फक्त एक 15 मिनिटाचं भोजन करत होतो आणि ज्या मंदिरामध्ये ज्या मंदिराच्या पायात ज्या ठराविक लोकांनी त्या ठिकाणी पायाचे काम केले त्या मंदिरामध्ये त्या माणसाला सुद्धा पाय उतार होऊन आणि आपल्या घरामध्ये जाऊन भजन करावं लागतं. मी ज्यांनी माझ्या विरोधात तक्रार केली मी त्यांना पहिले धन्यवाद दिले, कारण त्यांच्या कार्यामुळं त्यांच्या तक्रारीमुळं माझं घरच मला मंदिर करायला मिळालेलं आहे. आणि मग त्या मंदिरामध्ये जो आनंद मिळत होता तो मी माझ्या घरामध्ये उपयोग केले, त्यांना पहिले धन्यवाद दिले. कारण अशी मंडळी समाजामध्ये असल्याशिवाय चांगल्या माणसाचा म्हणजे जो उत्कर्ष होतो तो होत नाही, नाव लौकिक होत नाही. संत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा असे प्रसंग आलेले आणि त्यांच्या आमच्या बाबतीच्यामध्ये मीच काही विचार करते. आणि ज्या वेळेला याच गावामध्ये मांबाजी रामेश्वर भट्ट म्हणून यांची भूमिका करून जे चांगल्या माणसांना जे त्रास देतात त्यांना पहिले धन्यवाद दिले. कारण रामेश्वर भट्ट आणि मंबाजी जर नसते तर तुका आकाश एवढा झाला नसता. आणि म्हणून या लोकांचे फार उपकार आमचे होते जे आम्हाला त्रास देतात आणि त्रास दिल्याशिवाय कुठल्याही पद्धतीत चांगलं कार्य होत नाही. ज्या वेळेला मला चित्रबंदी आली त्यावेळेला मला हे कार्यक्रम याचे स्फुरण झाले, याची आठवण झाली. काही हरकत नाही, मंदिरच नाही तर आपण बाहेर सुद्धा चांगल्या योग्य पद्धतीने कार्यक्रम करू शकतो. ही जी जिद्द आहे, जी भावना आहे, जी माझी जे सहकार्य आहे हरिभक्त सुद्धा महाराज भाऊसाहेब महाराज यांच्या संकल्पनेतून मी आजचं जे पुढची जे आयुष्य आहे त्यांचं सहकार्य करू शकते. आणि अशा पद्धतीने ज्या वेळेला जिहू गावामध्ये तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये जे काय सांगायचं तर जास्त वेळ होईल झालेला आहे. महिला मंदिराला कोणाला कामावर जायचं असेल जास्त काही मी बोलत नाही. आणि हे 2 शब्द आणि कालच परवाच आपल्या गावामध्ये चव्हाणवाडी शिव तालुक्यामध्ये चव्हाणवाडी आहे त्या ठिकाणची मंडळी आपलं गाव पाण्यात आपल्या या ठिकाणी आलेले आहे. आणि आपलं गाव कधी आदर्श झाले हे आपल्यालाच कळलं नाही. त्या दिवशी आम्हाला समजलं की आपलं गाव खरोखर आदर्श झालेलं आहे. आणि त्या चव्हाणवाडीचे जे काही ग्रामस्थ जे काही त्यांचे कार्यकर्ते जे काही सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आलेले होते त्यांनी एवढं तोंड भरून स्तुती केली आपल्या वाडीचं, एवढं तोंड भरून कौतुक केलं की बस त्याच्या कौतुक ऐकून कानाने ऐकल्यानंतर आमची आम्हाला लागलं. ते सांगायला लागले आमच्या वाडीमध्ये अशी परिस्थिती आहे. आमच्या गावामध्ये आमचे जे कार्यकर्ते जे आहेत ना त्यांच्या ठिकाणी सहनशीलता आहे आणि ते जे विरोध करणारे मंडळी आहेत त्या विरोध करणाऱ्या मंडळीलाच ते बरोबर घेतात आणि त्यांच्याच हातून ते कार्य करत असल्यामुळे म्हणून ते कार्य असं होत असतं की विरोध करणाऱ्या मंडळीला लांब टाकू नका. तुम्ही जो विरोध करणारा माणूस आहे ना त्याला तुम्ही तुमच्या जवळ घ्या.
त्याला विश्वासात घ्या आणि त्याला विचारून कार्याला सुरुवात करा. हे असं नाही की विरोधक आहे म्हणून त्यांना आपण लांब टाकायचं आणि त्यांच्या व्यतिरिक्त म्हणजे त्यांना सोडून कुठलंही काम होत नाही. लक्षात घ्या. जे काय कार्य तुम्ही आपण करणार आहोत तुम्ही आणि त्यांनी सर्वांनी ज्येष्ठांना श्रेष्ठांना लहानांना मोठ्यांना सर्वांना बोलवून घ्या. कारण त्या दिवशीच अंगणवाडीकरांच्या समोर ज्या वेळेला मी माझं मनोगत व्यक्त केलं त्यावेळेला आपल्या नवीनवाडीचे माजी सरपंच ज्या वेळेला ग्रामपंचायत स्थापन झाली त्यावेळेला सरपंच महादेव भाऊसाहेब राजे यांना मी पहिलं मानाचं स्थान दिलं. त्यांना खुर्चीवर बसवलं आणि त्या लोकांना सांगितलं की हे आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ असे सरपंच आहे आणि यांच्या सुचनेनुसार यांच्या सांगण्यानुसार आमचे जे गावातील नवीनवाडीचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्य करतात आणि म्हणून आज आम्हाला हे आमचं गाव एवढं आधी आदर्श करता आलेलं आहे. आणि म्हणून मी सांगितलं त्यांना की ज्यांच्या घरामध्ये ज्येष्ठ मंडळींना किंमत नाही ते घर नाही आणि ज्या गावामध्ये ज्येष्ठ मंडळींना किंमत नाही ते गाव नाही. धन्यवाद. जास्त बोलणं होतं बोलायला दिवसभर मी बोलू शकेल परंतु जास्त बोलणं उचित ठरणार नाही कारण ह्या कार्यक्रमाचा जो खरा रस आहे तो आतापर्यंत होत आहे. आता तळमळ सुरू झाली. प्रत्येक माता भगिनीला त्यांच्या पाठीमागे लागलेले व्यवसाय ते करायचं आहे. फक्त सांगताना एवढं सांगेल की ज्यांच्या नावानं हे आपण नोंदणी केल्याप्रमाणे ज्यांची नावं आहेत त्यांनी फक्त वडाचं झाड घेऊन जायचे. परंतु ते वडाचं झाड घेऊन जाताना एक विचार करायचा. नानांनी आता सांगितले हे वडाचं झाड ज्यांच्या घरापुढे अगदी 50-100 फूट जागा असेल अशा ठिकाणी लावायचे आणि ह्या वडाच्या झाडाच्या मुळ्या भरपूर लांबपर्यंत पोहोचतात. आता त्या पिंपळाच्या झाडाच्या मुळ्या आहेत त्या जवळजवळ या सुनील नानाच्या दुकानापर्यंत त्या आलेल्या आहेत. म्हणजे याचा विचार करून या ठिकाणी सर्व महिला भगिनी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आयोजन कमिटीच्या वतीनं ह्या कंपनीच्या मार्फत या ठिकाणी जो आयोजन कमिटीचा कार्यक्रम होता आपण सर्व मंडळी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार. आणि या ठिकाणी आत्ताच एक फोन आला या ठिकाणी का या ठिकाणी जे आपलं जे पूर्वीचे झाड म्हणजे मिरवाडीचं सर्वात जुनं झाड ते पिंपळाचं झाड आणि त्या पिंपळाच्या झाडापाशी जो चौथरा त्याचं सुशोभीकरण त्या सुशोभीकरण कार्यक्रमाचा या ठिकाणी आता महाराज घोषित करणार आहे. हे पिंपळाचं झाड आपण घरी नेणार आहोत परंतु ते ह्या पद्धतीने लावलं गेलं पाहिजे की कमीत कमी 50-100 फुटाचं अंतर कुठेही अडचण त्या झाडाला नसेल. आणि हे झाड जरी तुमच्या नावाने नोंद केली असेल तुम्हाला जागा नसेल पण हे झाड अगदी बळजबरीने कुणीही नेऊ नका. ज्यांना याचं पालन करता येईल पोषण करता येईल असेच मुलांनी हे झाड घेऊन जायचे. आणि हे झाड जे आहे ते आपले सिद्धिविनायक तरुण मंडळ आहे त्यांच्याच पासून आपण करूया आणि ते ह्या झाडाची लागवड करून त्या झाडाची वृद्धी त्या मंडळाने जबाबदारी घेतली. आपण मंडळींनी सांगितलं की ह्या झाडाची जबाबदारी आमचा ग्रुप घेत आहे अशा पद्धतीने. परंतु ज्यांना शक्य आहे ज्यांना झाडं लावायला जागा आहे विहिरीवरती कुणी तर त्यांनी हे झाड घरी नेण्यासाठी काय हरकत नाही. परंतु ज्यांना जागाच नाही अशा लोकांनी मात्र हे झाड अजिबात घरी नेऊन त्याची कुटुंबाला होऊन देऊ नका. कारण हे झाड आपण फार भावनेने प्रेमातून सर्वांचं प्रेम आणि सर्वांची भावना पुरीच्या निमित्ताने ह्या झाडामध्ये रूप गेली आहे आणि आपली भावना आपलं प्रेम आपण कुणीही पाहिजे पुरवण्याचा प्रयत्न करू नका अशा पद्धतीनं. आणि आता हा कार्यक्रम संपला हे मी पूर्वीच सांगतो. आणि आता गावसाहेबांचा फोन होता वाटतो ना गावसाहेब विकास यांचा हा फोन होता की त्यांचं जे जुनं झाड आहे पिंपळाचं तर त्या पिंपळाच्या झाडाचं मला वाटते ते सुशोभीकरण करण्याचं ते काहीतरी विचारायला आधी आहे अशा पद्धतीनं. आणि दुसरी एक गोष्ट आहे की आपल्या भारतीय मंडळासाठी ज्या ज्या देणगीदारांना देणग्या जाहीर केले त्यांनी त्या आणून द्यावे. आणि आता दत्तोबा नामदेव गावाचे यांनी 5,000 आणि 1 रुपया माझ्याकडे आणून दिलेला आहे. मंडळांनी थोड्या वेळा विकून घेऊन जायचं आहे. आणि आता मुक्ताबाई बाबांनी तुले या महिलेने 500 रुपये दिले मंदिरासाठी. परंतु ते जे 500 रुपये आहेत त्या अधिक त्यांच्याच घरातून अधिक देणगी
त्याच्यामध्ये ही देणगी मिळून त्या तत्वामध्ये वाढ झालेली गेली आहे, त्याच्यामध्ये ती काढली जाईल. धन्यवाद मंडळी. आज खूप प्रेम दाखवलं, माताबाई बंधू भगिनी सर्वांनी प्रेम दाखवलं, सर्वांनी कार्यक्रम आपला समजून आणि हा कार्यक्रम एवढा व्यवस्थितरित्या पार पाडला आहे की जेणेकरून हा कार्यक्रम जो आहे हा संपूर्ण शिरूर तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यात कसा प्रसारित करता येईल अशा पद्धतीनं सर्व कार्यकर्त्यांनी मेहनती आहे जे कसा पाठवता येईल हे सर्वांनी ग्रुपवरती पाठवा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. काही जास्त बोलणं झालं असेल कारण काही काही शब्द प्रेमाचे जरी असतात परंतु ते काहींना टोचतात. हृदय खूप कोमल आहे आणि कोमल हृदयाला कसंही जरी केलं ना तरी ते टोचतं काही शब्द आणि म्हणून ते टोचले असतील तर तुम्ही सर्व माझे मायबाप बंधू भगिनी असं समजून मला क्षमा करा आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करण्याच्या पूर्वी फक्त माझ्यावरती तुम्ही असे हात ठेवा, आशीर्वाद द्या, मला माझ्या कार्याला आशीर्वाद द्या, फक्त अडचण आणू नका अशा पद्धतीने विनंती करतो आणि धन्यवाद. हे दोन शब्द संपतो. धन्यवाद महाराज. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं सर्व संपूर्ण नियोजन आयोजन सन्माननीय पोपट महाराज मिरगुरे, हरिभक्तपरायण सुधा महाराज मिरगुरे आणि हरिभक्तपरायण भाऊसाहेब पिताजी मिरगुरे यांच्या या तिघांच्या मार्गदर्शन आज हा कार्यक्रमाचे नियोजन त्यांनीच केले आणि त्यांच्या या कार्यासाठी ज्या ज्या तरुणांनी, ज्या ज्या ग्रामस्थांनी, ज्या ज्या मित्रमंडळींनी या ठिकाणी अतिशय उत्स्फूर्तरित्या या ठिकाणी सहभाग घेतला त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या महिला भगिनी आपल्या या ठिकाणी अमूल्य वेळ खर्च करून आपण सर्व मंडळी वटपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या तालुक्याला नव्हे तर जगाला आपल्याला आज संदेश पाठवायचा आहे का म्हणजे का मुरगड हे गाव अतिशय मागासलेले गाव आणि त्या गावामध्ये अशा प्रकारचे विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात आणि त्याचीच प्रसिद्धी म्हणजे आजचा हा वटपौर्णिमेचा दिवस आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी सर्वांचं मनापासून आभार आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. म्हणजे वडाचं झाड जर घरी घेऊन जायचं असेल तर कृपया त्यांनी त्याचं संगोपन करायचे आणि त्यांनी न्यायचं त्यांनी सिद्धिविनायक गणेश मित्रमंडळानं या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या मंदिरासमोर झाड लावायचे. त्यांनी ते त्याचं संगोपनाचं काम घेतलेलं कृपया त्यांनी ज्यांना कोणाला झाडं न्यायची नसेल तरी कृपया त्यांनी सिद्धिविनायक गणेश मित्र मंडळाच्या त्यांच्याकडे झाडं सुपूर्द करायची आणि आता लगेच लागवडीचा कार्यक्रम चालू होणार त्या ठिकाणी याची सर्वांनी नोंद घ्यायची. हे पहा ज्यांना झाड घरी न्यायचे त्यांनी तसंच नेऊ नका, माझ्याकडे या नोंद करून नंतरच न्या म्हणजे मला त्या झाडाची व्यवस्थित नोंदणी ठेवता येईल आणि बाकीचे किती झाडं होतात त्याचं गणित माझ्याकडे राहील. धन्यवाद. कार्यक्रम संपला. सर्व महिलांनी आता ज्याने आपला उद्योग पहा काय हरकत नाही. हॅलो, एक सूचना आहे बा, आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेमार्फत अल्पदराची झाडं आलेली आहेत. ती झाडं काही शेतकऱ्यांनी नेलेली आहेत आणि काहींची न्यायची राहिलेली आहेत. तर ज्यांची न्यायची राहिली आहेत त्यांनी पाठीवरच्या घरात झाडं ठेवलेली आहेत. आपापली झाडं आजच्याच घेऊन जायची. जे सदस्य 36 ग्रुप आहे ना म्हणजे एका 36 ग्रुप म्हणजे 36 जणांनी ज्या ठिकाणी नाव नोंदणी केली होती आपल्या झाडांची कृपया वाटप लगेच चालू होणार आहे. पाटील वर्षी यांच्या घरासोबत त्या ठिकाणी वाटप चालू आहे. झाडांचं सगळं नियोजन आयोजन सगळं तरुण कार्यकर्ते मंडळींनी सर्वांनी केलेलं आहे. याची नोंद घ्या. ज्यांनी आपल्या त्या ठिकाणी झाडाची नोंदणी केलेले पैसे जमा केलेले त्या सर्व 36 गटातील सर्व कार्यकर्त्यांना निवडणुकीत आपल्याला पाटील गुरुजी यांच्या घरासमोर जायचं आपापली झाडं घेऊन जायची सहकार्य करायचे. त्या ठिकाणी तरुण कार्यकर्ते त्या ठिकाणी झाडं देण्यासाठी आहेत. लवकरात लवकर त्या ठिकाणी जायचे आणि आपापली झाडं घेऊन जायचे सहकार्य करायचे. त्यामध्ये 3 झाडं आलेली नाही ना गुरुजी कोणीतरी त्यामध्ये म्हणजे आपण जे नोंदणी केलेली त्या झाडांपैकी 3 झाडं आलेली नाही ते पुढच्या वाटपामध्ये तुम्हाला दिली जातील. चिक्कू, आवळा आणि जांभूळ हे 3 झाडाच्या ठिकाणी आलेली नाही. कृपया ते झाडं पुढच्या याच्यात येतील म्हणजे आता जे तुम्ही झाडाची नोंदणी केलेली ती संपूर्ण झाडं त्या ठिकाणी आलेली कृपया लवकरात लवकर त्या ठिकाणी जायचं झाडं घेऊन जायची. होता सर्व महिला भगिनींना नंबरांचे त्या झाडाचं झाड घेऊन जाताना कृपया पोपट महाराजांचा संपर्क साधायचा आणि झाडं घेऊन जायचे.
म्हणजे जेणेकरून आम्हाला या ठिकाणी पुढच्या वर्षी आम्हाला त्या ठिकाणी या 50 झाडांचं म्हणजे आम्हाला चित्र करायचं तर कोणी झाडं जगावरून कोणी म्हणजे झाडं खराब झाल्या आम्ही सर्वांच्या घरी येऊन चेक करणार ते झाडं त्यांना गणपतींचा नामूल्य प्रयोग करतात सर्वांनी ठिकाणी त्याची सूचना करायची लांब लांब कामाचं काय करायचं हा एक फोटोला सगळे झाडं मिळायची सगळे सोडवणी तर अजून सगळे झाडं झाडे हो ते सोडवणी आणि तर आम्ही चला थोडं जाऊन थांबत मागे जाऊन आपल्याला खूप फोटो घ्यायचे कोणी इकडे खाली नसतं फोटो काढायचे नाही तुम्ही एकदा माझं कामं नसतो इकडे ना म्हणजे माझं फोटोची